नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एम-एस एक्झाम आपली डिसेंबर 2025 मधली अगदी जवळ आलेली आहे. त्यासाठी बघा मुलांनो आपण वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहत आहोत. यामध्ये बघा मुलांनो आपण अम्ल व आम्लारीचा आजचा आपला हा सेकंड पार्ट असणार आहे. 1 ते 10 क्वेश्चन आपण अत्यंत महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने घेतलेले होते. आता यानंतर 11वा क्वेश्चन या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा मुलांनो. 11वा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते आम्लारीचे उदाहरण आहे? बघा मुलांनो, which are the following examples of base? CaOH taken twice, NaHCO3, NaOH आणि वरील पैकी सर्व, ऑल ऑफ द अबव. तर बघा मुलांनो, या ठिकाणी आम्लारीचे उदाहरण. आता आम्लारी बघा, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, सोडियम बायकार्बोनेट आहे, त्यालाच आपण बेकिंग सोडा म्हणतो. NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, म्हणजेच हे सर्व बेसचे उदाहरण आहेत आम्लारीचे. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय आहे बघांनो, वरील पैकी सर्व. म्हणजे CaOH टेकन ट्वाईस, NaHCO3 आणि NaOH हे तिन्ही उदाहरणं आम्लारीचे आहेत बघांनो. बघा आता यानंतरचा दुसरं 12वा क्वेश्चन बघा मुलांनो, पाणी जंतू विरहित करण्यासाठी कोणते आम्ल या ठिकाणी वापरले जाते? विच ॲसिड इज यूज फॉर द स्टरलायझेशन ऑफ वॉटर? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बघांनो, ऑप्शन क्रमांक 1 HCl. कोणता आहे बघांनो याचं करेक्ट ऑप्शन? HCl. बघा, H2SO4चा वापर या ठिकाणी pH ॲडजस्टमेंटसाठी केला जातो बघा. pH ॲडजस्टमेंटसाठी या ठिकाणी केला जातो. NaHCO3 हे सुद्धा इन्क्रीजेस द pH व्हॅल्यू. ठीक आहे. आता यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मुलांनो, क्वेश्चन नंबर 3. खाण्याचे सोड्याचे रासायनिक सूत्र कोणते? द केमिकल फॉर्म्युला ऑफ बेकिंग सोडा इज. हा सुद्धा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा मुलांनो. केमिकल नेम हे या ठिकाणी विचारले जातात. 100% या ठिकाणी एक क्वेश्चन त्यावर आधारित असणार आहे. तर बघा, याचं बेकिंग सोड्याला काय म्हटलं जातं? तर NaHCO3. याचंच नाव आहे सोडियम कार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट, कार्बोनेट नाही, सोडियम बायकार्बोनेट, कार्बोनेट. ठीक आहे, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे, खाण्याच्या सोड्याला रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो, 14वा क्वेश्चन. हायड्रोक्लोरिक आम्लाचे रासायनिक सूत्र, केमिकल हायड्रोक्लोरिक ॲसिड. सोप आहे, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. बघा 15वा क्वेश्चन या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा मुलांनो. 15वा क्वेश्चन या ठिकाणी बघा. 15वा क्वेश्चन काय बघा, रोजच्या खाण्यातील मीठ डॅश डॅश असते. आपण जे दररोज मीठ या ठिकाणी खातो ते मीठ खालीलपैकी आम्लधर्मी आहे का, आम्लारी धर्मी आहे का, बोथ A and B आणि उदासीन. तर बघा आपलं मीठ जे आपण घेतो, जे मीठ जे आहे ते मीठ कसं आहे बघा मुलांनो, उदासीन आहे. कसं आहे बघांनो, उदासीन, न्यूट्रल असतं, उदासीन असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो, वेगळा शब्द ओळखा. फाइंड ऑड मॅन आउट. NaOH, KOH, HCl, MgOH टेकन ट्वाईस. बघा खूप सोपं आहे. बघा हा HCl बघा बघानो, HCl हा ॲसिड आहे, आम्ल आहे. बाकीच्या सर्व आम्लारी आहेत. NaOH, KOH, MgOH टेकन ट्वाईस. ठीक आहे, लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो, 17वा. वेगळा शब्द ओळखा. HCl, H2SO4, H2CO3, NaOH. इथे बघा HCl, H2SO4, H2CO3 हे काय आहेत? ॲसिड्स आहेत बघानो. आणि NaOH का आहे? NaOH हा बेस आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा बघांनो, या ठिकाणी 18वा क्वेश्चन. खालीलपैकी कोणता पदार्थ उदासीन आहे? उदासीन या ठिकाणी आपल्याला सोपा आहे आन्सर. बघा काय आहे उदासीन? तर पाणी, वॉटर. वॉटर इज अ न्यूट्रल सबस्टन्स. यस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 19वा क्वेश्चन बघा बघांनो. या ठिकाणी आम्लाची कार्बोनेटची अभिक्रिया होऊन बघा, आम्लाची कार्बोनेटची अभिक्रिया होऊन डॅश डॅश वायू मुक्त होतो. तर बघा, कार्बोनेटची जर अभिक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी बघा कार्बन डायऑक्साईड, बघा बघा कार्बन डायऑक्साईड हा वायू त्या ठिकाणी मुक्त होतो. 20वा क्वेश्चन बघा मुलांनो, खालीलपैकी आम्लारीचे उदाहरण कोणते आहे? CaOH टेकन ट्वाईस, NaHCO3, NaOH वरील सर्व.
तर बघा सर्वच उदाहरण या ठिकाणी काय आहेत, COOH टेकन ट्वाइस, NaHCO3 NaOH हे एक्झाम्पल्स ऑफ बेस आहेत. लक्षात. ठीक आहे. राहिलेले नेक्स्ट क्वेश्चन 21 ते 30 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.